आमची फक्त दोस्ती आणि दोस्तीचा राजा माणूस म्हणून मी यांना तिघांना ओळखला जातो. आम्ही ठाण्यामध्ये आमचे जेवढे मित्रांमध्ये आहेत तेवढे दोस्ती काय असते तर मी सुनीलदादाकडनं, वैभवदादाकडनं आणि रामदादाकडनं शिकलोय. आणि त्याच्यासाठीच मी खास ठाण्यावरून यांना भेटण्यासाठी आणि क्रिकेटचे सामने बघण्यासाठी आलेलो. पण कार्यक्रम भरपूर आहेत आजचे. आणि आज जी काय टीम जिंकलेली आहे टॉच, त्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी फिल्डिंग केली त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि एवढे भव्य दिवस तुम्ही सामने इथं आयोजित करता शहापूरमध्ये. माझ्या ते 7 दिवस ना 9 दिवस असेच तुम्ही सामने चांगले चांगले, कारण जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातली माणसं मुलं आपल्याला क्रिकेट याच्यामध्ये बघायला भेटतील. टी व्हीमध्ये गल्ली क्रिकेट असो किंवा आपल्या टी व्हीमध्ये क्रिकेटमध्ये चांगले खेळाडू, आता कुठल्याही खेळाडूला प्राधान्य भेटतो चांगला. पहिला क्रिकेटमध्ये खूप वशीकरण लागायचा. खेळताना कुठलाही पोर्ट्स असो तर खूप विचार केला वाटायचा. हॅलो, आताच्या याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक याच्यामधून, महाराष्ट्रामधून अशी वेगवेगळी पोरं चांगली खेळणारे ती चांगल्या चांगल्या लेवलला खेळतात ना. ही तुमच्यासारखे आयोजन जे करतात त्याच्यातून ही मुलं आपली चांगली चांगली नाव त्याचा गाजला जातो. एरियामध्ये गाजतो, पहिला शहापूरमध्ये, शहापूर तालुक्यामध्ये, मग तो ठाणे जिल्ह्यामध्ये आणि तिकडनं ते मुंबईपर्यंत पोहोचतात. तो प्रवास हाच आपल्या गावातून एक चालू होतो प्रवास. आणि जो तुम्ही त्या मुलांना करून देता त्यासाठी तुमचे मी मनापासून आभारी आहे. मुलांना एवढा मोठा क्रिकेटचा प्लॅटफॉर्म तुम्ही इथं उपलब्ध करून देता. म्हणून जेवढी तुमची टीम आहे, कमिटी नंबर आहे, त्यांचे मी मनापासून आभारी आहे. इथं बोलायला दिले, सत्कार केला. जय महाराष्ट्र. हॅलो दादा, एकदम मार्मिक आणि अतिशय शुभेच्छा आम्हाला पोहोचलेल्या आहेत. पण दादा तुम्हाला या ठिकाणी सांगावयाचे निश्चितपणे वाटतंय की या शहापूर तालुक्यातले 2 खेळाडू आमचे एक IPL मध्ये जवळजवळ सिलेक्ट होते, एक ASPL मध्ये एक सिलेक्ट झालेला आहे.